कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा तालुका काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक नुकतीच रोहा शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली। आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या आगामी रणनीतीवरती मंथन करण्यात आले। काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हटले की काँग्रेसला 140 वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे। आगामी निवडणुकांमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाला रायगड जिल्ह्यात पुन्हा उभारी घेण्याची ताकद देऊ। त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरती टीका करत वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे नमूद केले। सध्याचे केंद्र सरकार मित्र पक्षांच्या पाठिंब्यावरती टिकून आहे असेही ते म्हणाले। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सक्षमपणे काँग्रेसने उभं राहावं आणि काँग्रेसची लोक सत्तेमध्ये यावी। ह्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यासाठी कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी महेंद्र गौर यांनी हा दौरा आयोजित केला आणि त्या दौऱ्यासाठी आम्ही सगळे दौरा जिल्हाभर सगळे करत आहोत। आम्हाला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर जिथे शक्य आहे तिथे आघाडी करून सत्तेमध्ये येईल आणि निश्चितपणे जनमानसामध्ये आज काँग्रेस हवी आहे। राहुल गांधी ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने त्यांनी वोट चोरी उघड केला आहे, त्या पद्धतीने जनतेमध्ये एक विश्वासाचं वातावरण झालं की काँग्रेस पुन्हा सत्तेवर हवी आहे। त्या जनतेला सार्थक ठरवण्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानात उतरलेला आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य अब्दुले साहेबांच्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जो विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता की काँग्रेस सक्षम होती, सक्षम काँग्रेस पुन्हा एकदा उभी राहिल्याची आम्हाला निश्चित खात्री आहे।